हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आज जी-आर येणार का? आज जी-आर येणार का? तर याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, की आज जी-आर येणार आणि 19 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो, आज जी-आर येणार का? याची 100% गॅरंटी आहे का? याची 100% गॅरंटी नाही. मग तारीख फिक्स झाली आहे का? येस. 19 तारीख फिक्स झाली आहे लाडक्या बहिणींनो. या दिवशी तुम्हाला म्हणजे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. सोबतच या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींनो 3 आनंदाच्या बातम्या सांगतोय, ज्या मंत्री आदी तटकरे मॅमनी याची सविस्तर माहिती दिली आहे. सोबतच एक दुःखाची बातमी सुद्धा आहे आणि ही दुःखाची बातमी पहिले सांगतो आणि त्याच्यानंतर आनंदाच्या बातमी तुम्हाला देतो. कारण लाडक्या बहिणींनो, या मार्च नंतर आता तर ठीक आहे, फेब्रुवारी आणि मार्च हप्ता तर आपल्याला भेटेल, पण जेव्हा फायनान्शियल इयरची सुरुवात होईल 1 एप्रिल पासून, तेव्हा अनेक लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे. भलेही आपल्याला कोणी पोस्ट करून सांगितलं असेल, तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 1500 रुपये मिळणं कायमचे बंद होणार आहे. पण हे आता नसेल लाडक्या बहिणींनो, हे कधीपासून असेल सांगू का तुम्हाला? हे एप्रिल पासन असेल, एप्रिल पासन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 60 लाख पर्यंत महिला अपात्र ठरू शकतात. मी तुम्हाला काल नंबर सांगितला होता, 1,05,00,000. 3 दिवसांपासून तोच नंबर सांगतोय आणि याच हे बघून, तीव्रता बघून आदिती तटकरे मॅमने त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट करून सांगितलं, की अपात्र बहिणी ठरणार नाही आहेत. मग अपात्र ठरणार नाही आहेत, तर हे जे वृत्तवाहिन्या इतक्या सांगत आहेत, सोबतच ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, बरोबर? अशा 30 ते 35 लाख बहिणी आहे आणि ज्यांची ई-के-वाय-सी झाली, तर त्यांचाही लाभ बंद करणार आहे सरकार एप्रिलपासून. तर विचार करा लाडक्या बहिणींनो. ऑलमोस्ट हा नंबर 1 कोटी पर्यंत नसेल तर 60 लाखापर्यंत असणार म्हणजे असणार. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ, तुमच्यापैकी काही बहिणींचा लाभ बंद होणं म्हणजे होणार म्हणजे होणार. योजनेला लाभ सुरू ठेवण्यासाठी शासनाने ई-के-वाय-सी अनिवार्य केले आहे. अनेक महिलांच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेत चुकल्या झाल्या असून दुरुस्त करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 आहे. या मुदतीत दुरुस्त न केल्यास 1500 रुपये मासिक लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. मात्र महिलांना त्वरित दुरुस्ती करावी लागेल. म्हणजे तुमच्यापैकी ज्या बहिणींनी अजूनही ई-के-वाय-सी एडिट केली नसेल, तर तुम्ही नक्की त्याला एडिट करा. अन्यथा तुमचा लाभ तिथून बंद केला जाईल. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. या योजनेतील भरघोस प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दरमहा त्यांच्या खात्यात निधी जमा होतो. मात्र शासनाच्या योजनांचे अनेकांनी गैरफायदा घेतला असून फसवणूक केली, तरीही पैसे लाटले. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. निवडणुकीनंतर निकषात कारण देत सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू केली आणि याच लाडकी बहीण योजनेनंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे, की कारण याच ई-के-वाय-सी मुळे तब्बल 60 लाख महिला अपात्र ठरू शकतात. तर मला असं म्हणायचं आहे, की हा जो नंबर आहे ना, लाडक्या बहिणींनो, 60 लाख ते 1 कोटी दरम्यान असणार आहे. अपात्र होणारा नंबर. अपात्र होणारा जो नंबर आहे, हा 60 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान असणार आहे आणि याची मी खात्रीशीर माहिती देतो आहे. कोणतंही YouTube काही चॅनल सांगत असेल, तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. 100% इतक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. कारण सरकारने निधी मंजूरच 21,000 कोटीचा केलाय. 21,000 कोटीचा निधी मंजूर आहे आणि लास्ट इयरचा जर निधी बघितला असेल, तर अल्मोस्ट आपण म्हणतो 42,000 कोटी होता. 42,000 कोटी आणि मग याला सप्लिमेंटरी म्हणून त्यांनी पुन्हा 6,000 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. पण जर तुम्ही आता बघितलं असेल, आता निधी अर्धाच आहे आणि सबसिडीमध्ये जेव्हा पुन्हा अनुदान द्यावं लागेल, तेव्हा अर्धाच देतील. तर हा जो निधी आहे अल्मोस्ट 25,000 कोटीपर्यंत जाईल. म्हणजे विचार करा, एवढ्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. ते पुढे वाढवतील, नाही वाढवतील ते त्यांचा मुद्दा वेगळा. पण लाडक्या बहिणींनो, लाभ कमी होणार आहे. ही दुःखाची बातमी मी तुम्हाला दिली. आय होप तुम्हाला समजली असेल. पण लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली असेल, त्यांनी प्लीज करून 31 डिसेंबर पर्यंत, सॉरी 31 मार्च पर्यंत 2026 या दिवसापर्यंत तुमची ई-के-वाय-सी एडिट करून घ्या, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, एक ही न्यूज सांगतो, की दररोज मी सांगतोय, की ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर पासून हप्ते भेटलेले नाही आहेत, त्या बहिणींना हप्ते भेटणार नाही. पेंडिंग लाभ भेटणार नाही. अनेक युट्यूबर्स आजही सांगत आहे, की 4,500 मिळणार आहे, 6,000 मिळणार आहेत. अशा फसव्या व्हिडिओंकडे जाऊ नका.
तुम्हाला पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो. मग आता खुश खबर काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगतो. कारण लाडक्या बहिणींनो ही अत्यंत महत्वाची बाब आहे. भले मी काल व्हिडिओ बनवला, त्या दिवशी व्हिडिओ बनवला आणि सांगितलं 1,05,00,000 बहिणी अपात्र ठरणार आहे. बरोबर? मी व्हिडिओ बनवला आणि लगेच आदित्य तटकरे मॅमनी अशा पद्धतीचा एक मेसेज त्यांच्या फेसबुक पोस्टला टाकला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. मान्य आहे, तथ्यहीन आहेत. मग आदितीताई तटकरेंना आपण एक प्रश्न विचारू या ठिकाणी, की मॅम किंवा महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री साहेबा, आमचा लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही 31 डिसेंबर पर्यंत, या बहिणी अपात्र ठरल्या की नाही हे आम्हाला सांगा. ठरल्या. सोबतच तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये काही बहिणींना अपात्र केलं होतं. ऑलमोस्ट 26,00,000 बहिणी त्या होत्या. त्याचबरोबर आता तुम्ही ई-के-वाय-सी केली आणि केल्यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी करताना चुकली. कारण की प्रश्न तुम्हीच चुकीचे टाकलेले होते. आणि तरी सुद्धा तुम्ही त्या लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो बंद केला म्हणजे अपात्र केलं. मग तुम्ही म्हणतात की 31 मार्च पर्यंत तो तुम्ही काय करा पूर्ण करा. मग या ज्या बहिणी अपात्र केल्या या तुम्ही जाणून बुजून केल्या का हे आम्हाला सांगा. बरोबर. आता जर प्रसार माध्यमे खोटे बोलत असेल किंवा आम्ही युट्यूबर्स खोटे बोलत असेल तर जे काही तुम्ही केलेलं आहे ते अगदी खरं असेल. तुम्ही हे जाणून बुजून केलं असेल. अगदी बरोबर लाडक्या बहिणींनो तुम्हाला समजत आहे का मला काय म्हणायचं आहे? तर लाडक्या बहिणींनो ही तर एक आपल्यासाठी एक बाब आहे की यांनी सांगितलंय, प्रतिपादन दिलंय. फक्त आता आपल्याला हेच बघावं लागेल, खरंच आता 1 एप्रिल पासून किती बहिणींना लाभ भेटतो आणि नाही भेटत. जर असं झालं नाही, तर आदिती तटकरे मॅम एकतर म्हणजे आदिती तटकरे मॅम म्हणण्यापेक्षा सरकार, राज्य सरकार एक तोंडावर पडेल. कारण की हे बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. अशा माध्यमातून ते आपल्याला बहकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला एवढंच सांगायचं मला या ठिकाणी, की आता आपल्याला वेट अँड वॉच करायचं आहे. 1 एप्रिल नंतर किती बहिणींना लाभ भेटणार आहे आणि किती बहिणींना भेटणार नाही. मग याची सविस्तर माहिती आदित्य तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला द्यावी, की किती बहिणींना पहिले लाभ भेटत होता आणि किती बहिणींना 1 एप्रिल 2026 पासून पुढे लाभ भेटणार आहे. याची डिटेल्ड माहिती आपल्याला पाहिजे आहे. तर नाही पुन्हा आपण आंदोलन आणि आर-टी-आय करू. आंदोलन आणि प्लस आर-टी-आयला पुढे जाऊ. अन्यथा हे सरकार आपलं ऐकणार नाही आहे. बरोबर? दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही जी ई-के-वाय-सी आहे लाडक्या बहिणींनो, फक्त आणि फक्त कोणाची? ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी काय चुकली आहे, अशाच बहिणींसाठी आहे. अशाच बहिणींसाठी आहे. ही नवीन ई-के-वाय-सी नाहीये. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाहीये त्यांच्यासाठी नाही आहे. मग आदित्य तटकरे मॅम त्यांच्यासाठी का नाही करत आहे? सोबतच याबाबत कोणती अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध झालेली नाही. या संदर्भात कोणती वृत्तप्रसारित माध्यमांनी तथ्याची पडताळणी करावी आणि ही नम्र विनंती. अगदी बरोबर आहे. ही करावीच प्रसार माध्यमांनी. पण लाडक्या बहिणींनो तुम्हीच विचार करा, असं कुठेतरी होईल का? म्हणजे एक आपल्याला भेटले आहे त्यांनी, की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही पहिली खुशखबर. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बंद होणार नाही ही खुशखबर. दुसरी त्यांनी म्हटलं, की बहिण्यांची जी संख्या आहे, ती संख्या आता तेवढी नसायला पाहिजे. त्यांनी म्हटलं, की अपात्र बहिणी कमी होणार आहेत. कमी होणार आहेत. ही दुसरी खुशखबर आहे. आणि तिसरी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, की ₹21 आम्ही योग्य वेळेत देऊ. पण ही योग्य वेळ कधी येणार आहे हेच आपल्याला माहिती नाहीये. योग्य वेळ कधी येणार आहे? गेल्या 2 वर्षापासून तेच म्हणताय. एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा हेच म्हणताय. फडणवीस साहेब सुद्धा हेच म्हणत आहे. पण हे ₹2100 कधी देणार याची माहिती अजून त्यांनी दिलेली नाही. या 3 खुशखबरी आहे, की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाभ सुरूच राहील. ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्यांचा लाभ सुरू राहील. पण मला असं म्हणायचं आहे, की ज्या बहिणींचा ई-के-वाय-सीचा मुळे लाभ बंद झालाय त्यांना सुद्धा के-वाय-सी मुळे लाभ बंद झाला असेल त्यांना ई-के-वाय-सी करण्याचा चान्स द्यावा आणि त्यांचा लाभ सुरू करावा. आणि जी अपात्र जी ही न्यूज दिली आहे आदित्य तटकरे मॅमनी याच्यामध्ये कोणतंही म्हणजे विचार नसावा, की बाबा लाडक्या बहिणींचा लाभ बंद करायचा आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे किंवा लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा मेसेज नसावा, एवढीच अपेक्षा आहे. आणि हा मेसेज खरा जसाचा तसाच खरा असावा आणि वृत्तवाहिन्या आणि मी सुद्धा चुकीचा असावा किंवा मी खोटा असावा असं मी या ठिकाणी म्हणतो. आदित्य तटकरे मॅमच या ठिकाणी योग्य असेल असं या व्हिडिओमध्ये आपण म्हणू इच्छितो. समजा जर आदित्य तटकरे मॅम चुकीच्या ठरल्या,
तर आपला लाभ बंद होईल आणि जर मी खरं ठरलो तर लाडक्या बहिणींनो लाभ म्हणजे मी खरं ठरलो तर लाभ तुमचा बंद होणारच आहे असं. आणि ₹2100 सुद्धा तुम्हाला आता भेटणार नाहीये, पण तुम्हाला भेटतील. याची काळजी करू नका. सरकार भेटून देणार आहे. मग त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो 19 तारखेला 100% तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार. याची 1000% मी तुम्हाला गॅरंटी देतोय. ठीक आहे. भलेही आज 13 तारीख आहे. आज जी-आर येईल. समजा नाही आला, उद्या येईल. 16-17 मध्ये येईल आणि 18-19 मध्ये तुमचा वितरणाचा लाभ सुरू होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा आज जी-आर येणार का? मी गॅरंटी घेत नाही. पण येऊ शकतं. तारीख फिक्स आहे का? पैसे वाटपची? येस. 19 तारीख आहे. 3 आनंदाच्या बातम्या दिल्या आणि एक दुःखाची बातमी सुद्धा तुम्हाला सांगितली. तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय